झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। तुम्ही जाणार आहात अक्षराला आणायला तिच्या घरी? वय नाही पण हे असं अचानक कसं काय ठरलं? आई तुम्हाला अधिपतीनं सांगितलं? नाही तो काय बोलला नाही। अधिपतीनं नाही तर मग कोणी सांगितलं तुम्हाला हे? भूमीनं सांगितलं मला जाया। तुम्हाला भुवनेश्वरी म्हणाली असं की अक्षराला जाऊन घेऊन या म्हणून? वय कारण तिला सुनबाईला लवकर घरात परत आणायचं आहे। अहो म्हणजे मी जाईन आणि प्रयत्न करेन सुनबाईला घरी परत आणाया। तुम्ही अजिबात काळजी करू नका, समजा ठीक होईल बघा। तुम्ही ना भूमीचं आणि तुमचं लग्न कसं होईल याचा विचार करा। सुनबाई घरला परत आली नव का लगेच तुमच्या लग्नाचा बार उडवून देऊ। आता लय उशीर करायला नको। हो होय, तुम्ही जसं म्हणाल तसं। त्याचं काय आहे, सुनबाई घरला परत येत नाही म्हणल्यावर तुम्ही लय काळजीत दिसला मला, म्हणून म्हणलं मी तिला आणायला जाते तुम्हाला सांगावं, म्हणजे तुमची काळजी तरी मिटेल। कधी जाणार आहात तुम्ही? उद्या सकाळ सकाळच्याला जाणार आहे। बस आता एकच मागणं आहे, आई आम्हाबाईनं आपलं मागणं ऐकावं आणि सुनबाईला माझ्यासोबत उद्या घरला पाठवावं। मी आलंच, लय तयारी करायची। बापरे, आम्ही तिच्याबद्दल जितका विचार करतोय त्यापेक्षा कैक पटीनं कारस्थानी आहे आणि हुशार आहे भुवनेश्वरी। ती आता मुद्दाम आईना पाठवते, कारण तिला माहिती आहे अक्षरा आईच्या शब्दांचा मान ठेवणार, त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही ती। आई जे काही म्हणतील ते सगळं मान्य करून अक्षरा या घरात परत येणार आणि भुवनेश्वरीनं आईंचे व्यवस्थित कान भरलेले असणार, चांगली घोकंपट्टी करून घेतली असणार। अक्षराकडे गेल्यावर बोलत आई असतील पण बोलवतात धनी मात्र भुवनेश्वरी असेल। आता भुवनेश्वरी जे म्हणते त्या कंडिशन्सवर अक्षरा घरी आली तर अक्षराला या घरात काही सेच राहणार नाही। नाही नाही, असं होऊन चालणार नाही, काहीतरी करावं लागेल। मला अक्षरा या घरात परत यायला हवी आहे, पण हे सगळं अक्षराच्या मनाने व्हायला हवं। तिच्या अटींवरती ती या घरात परत यायला हवी आहे, तर काहीतरी करावं लागेल। आई अंबाबाई, तुला तर ठाव आहे मोठ्या मालकांशी लग्न करण्याची आमची केवढी मोठी इच्छा आहे। आता आमच्या लग्नामध्ये कुठलं इग्न नको यायला। आज आमच्या आईला पाठवतोय सुनबाईला परत आणायला, तिला यश मिळू दे आणि येताना सुनबाई तिच्या बरोबरच परत येऊ देत, एवढीच आमची इच्छा आहे। ते पुरी कर ग बाई। ताई, तू सांगितलेलं समजा मागवलंय मी, एकदा बघतीस काय ओके हाय का? अरे वा, एकदम परफेक्ट तयारी केलीस की तू। हा जा शांता, हे समजा गाडीत ठेवणे। दूर घे, हे घे। हे काय ताई? काय दिसतंय? अंगठी आहे, तुला बक्षिशी। हा, बक्षिशी? मला कसं पाहिजे, म्हणजे म्या काय केलं ताई? आम्ही तुला एवढी अर्जंटमध्ये तयारी करायला सांगितली, तू एकदम व्यवस्थित केलीस, आम्ही खुश झालो म्हणून बक्षिशी। अगं म्हणजे म्या काय तुझी कामं करते म्हणजे मला बक्षिशी पाहिजे असं नाही। हे बघ ताई, मला बी वाटतंय का मास्तरीन घरला परत यावी म्हणून, म्हणजे जेवढ्या लवकर ती येईल तेवढ्या लवकर तुझं लगीन होईल बघ। ताई तुला सांगू, म्या तर देवीला साकडं घालणार आहे बघ, का मास्तरीन घरात परत लवकर यावी म्हणून। आता कसं असं जरा चांगलं चांगलं बोलावं घरात, म्हणजे वास्तू तथास्तू म्हणत्या। हा, मग आता या वास्तूतल्या समध्या कानाकोपऱ्यात जाऊन सांगणार आहे बघ म्या, का मास्तरीन लवकर घरात येऊ देत म्हणून। तथास्तू, घे बक्षिशी घे। जा आणि सारंगला गाडी काढायला सांग लवकर, जा। वय ताई। आई आता समज तुझ्या हातात आहे बघ, तू समज व्यवस्थित समजावून सांग त्यांना। हा, हवं तर आमच्या वतीने माफी पण माग, काय कुणाची माफी मागून कुणी लहान मोठं होत नसतं नाही का। आणि त्यांच्यासाठी त्यांच्या घरच्यांसाठी आम्ही थोडासा आयर पाठवलाय,
म्हणजे दुर्गी बरोबर पण पाठवला होता, पण काय ती भांडत बसली असल, त्यामुळे ते प्रकरण जरा वेगळीकडेच गेलं. पण कसं तुझ्या बाबतीत तसं काही होणार नाही. वयानं अनुभवानं मोठी आहेस तू, तुला रीत भात सगळी माहीत आहे. हा, त्यांचा कसा सगळा व्यवस्थित मानपान कर आणि सुनबाईंना म्हणावं या आता घरला. हे ग बोये, तू अजिबात काळजी करू नकस बघ. समजा नीट करन बघ मी. नाही आता तू आहेस म्हणल्यावर आम्हाला कसलीच काळजी नाही. समजा कसं व्यवस्थित होणार बघ. वय वय. आई अंबाबाईचा उदो उदो. चल येऊ मी. ये आणि येताना एकटी येऊ नगस, सुनबाईना घरला बरोबरच घेऊन ये. वय वय वय. ताई हे बघ, तुला लागतं तसा मी स्वतः चहा केलाय तुझ्यासाठी, घे. स्वतः बनवलाय? वय. ठेव तिकडं. आता काय करायचं ताई? आता विचार करायचा. कसला विचार? आईला पाठवले सुनबाईंना आणायला, आता पुढचा विचार करायचा. पुढचा कसला विचार ताई? कसला म्हणजे आमच्या लग्नाचा. कसं काय करायचं याचा विचार करायला लागल. तुला तर ठाव आहे आम्हाला सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित विचार करून करायला लागतात. असं ऐन वेळेला आम्ही काय बी करत नाही. ठाव आहे की ताई, म्हणून तर समध्या गोष्टी अशा शिस्तीत होतात बघ आपल्या घरात. लग्न पण आम्हाला तसंच एकदम शिस्तीत आणि थाटामाटात करायचं आहे. आणि त्यासाठी भारी नियोजन करावं लागल, एकदम भारी. तू का आमच्या माग माग फिरतेस? हा, तू आपलं काहीतरी. माफ कर ताई, पण म्हणजे मला सांग की काय नियोजन करायचंय पुढं? थांब की जरा, आम्हाला कळू दे, मग आम्ही तुला सांगतो. जर आम्हाला शांतपणे विचार करू दे की. ठीक आहे ताई, तुझं ठरलं की मग मला सांग. तोवर तू फोन लावतीस का त्याला? का मी लावू? तिला कशाला फोन करायचा? अगं ताई, त्या मास्तरनीच्या घरी आता काय चाललंय आपल्याला नेमकं काय बी कळेना झालं ना, म्हणून मी फोन लावू काय? दुर्गे तुझं का नाही हेच चुकतंय बघ. आता मी काय केलं ताई? माझं काय चुकलं? तुला का नाही सगळ्या गोष्टीची नुसती घाई असते. कुणी काही बोललं की लगेच उलट बोलायची घाई, कुठं गेलं की तिथून परत यायची घाई, कोण कामाला गेलं की त्याला परत काय फोन करायची घाई. कशा पायी घाई करतेस? जरा थंड घे की, घाई कशाला करतेस? आता आई तिकडं गेले नव, अजून पोचली बी नसल तर तिकडं जायच्या आधी आपण कशाला फोन करायचा? तिचं काम झालं की ती करल आपल्याला फोन. ताई, आता आत्यानं का नाही असा फोन करावा का म्या मास्तरीला घेऊनच निघाल्या? हा, तसंच होणार. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज